राजकुमारी, साता समुद्रापलीकडलं प्रेम. त्याने हळूच श्वास घेतला. ब्रिंग हर टू मी. इथून पुढे किंग विल्यम्सने सांगताच जॉर्ज मारियाकडे आला. प्रिन्सेस तुम्हाला तुमचे बोलवत आहेत. मला नाही जायचं त्यांच्याकडे. ते मला भेटायला नाही देणार. तिने स्पष्ट नकार दिला. पण जॉर्ज काही ऐकत नव्हता. किंग विल्यम्स बोलावत आहेत म्हणजे तुम्हाला यावंच लागेल, त्याने ठामपणे सांगितलं. आणि तिथून तो किंग विल्यम्सकडे चालू लागला. तसा मारियाचा नाईलाज झाला. ती हळूहळू पावलं टाकत जॉर्ज मागून चालत गेली. ती समोर दिसली तसा किंग विल्यम्स उठून पुढे आला. वाय आर यू वॉन्ट टू मीट टू हिम? किंग विल्यम्सने थोडंसं रागातच विचारलं. आय डोंट नो, बट आय वॉन्ट टू मीट हिम. तिने अगदी डोळ्यात पाणी आणत सांगितलं. इतक्यात जॉर्ज किंगच्या कानात कुजबुजला. किंग, तुम्ही एकदा तिला भेटू द्या. तिच्या मनात काय आहे ते तरी आपल्याला कळेल. तिच्या डोळ्यात पाणी दिसताच किंग विल्यम्सही वितळला. ठीक आहे, तिच्यासोबत 2 अंगरक्षक द्या. विल्यम्स विचार करत म्हणाला. मारियाच्या मनात नक्की काय आहे त्याला काही कळेना. जॉर्ज निघालाच होता की विल्यम्सने त्याला हाक मारून थांबवलं. जॉर्ज, तूही तिच्यासोबत जा. मारियाला काही होता कामा नये, विल्यम्स गंभीर मुद्रा करत म्हणाला. जॉर्ज मारियाकडे आला. प्रिन्सेस तुम्ही जाऊ शकता भेटायला, पण 2 अंगरक्षक तुमच्यासोबत असतील आणि मीही असेन सोबत, जॉर्ज मारियाला म्हणाला. परमिशन मिळताच मारिया धावतच पुढे जाऊ लागली. प्लीज प्रिन्सेस, तुम्ही घाई करू नका. अरे आम्ही पुढे जातो, त्यानंतर तुम्ही पुढे व्हा. जर त्याने तुम्हाला टार्गेट करून हानी केली तर? आधीच सावध असलेलं बरं, जॉर्ज म्हणाला. ते काही मारियाला तितकंसं पटलं नव्हतं, पण ते आपल्याच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आहे हे तिला कळलं. आपल्याला भेटायची परमिशन दिली ना, म्हणजे ते म्हणतील तसंच वागलं पाहिजे, म्हणून तिने हसून मान हलवली. ते एक एक पाऊल जसं पुढे चालत होती तसतसं तिचं हृदय आपलं वेग वाढवत चाललं होतं. जणू तिच्या आधी तेच त्याला भेटायला जाणार होतं. सुरक्षेच्या दृष्टीने खूप आतमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं. तो कुठेही पळून जाऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली होती. खूप चालल्यावर एका सुनसान जागेवर जॉर्ज येऊन थांबला. तिथून त्याने एका दिशेला बोट केलं तेव्हा तो मारियाला दिसला. सकाळ असल्यामुळे नरेश व्यायामात व्यस्त होता. घामाने चिंब झाला होता. त्याला असं शर्टलेस बघून मारिया सगळंच विसरली. ती स्वतःलाही विसरली. त्याचा मात्र कोणाकडेच लक्ष नव्हता. जॉर्जने जेव्हा घसा खाकरला तेव्हा मारिया भानावर आली. ती हळूहळू त्यालाच बघत चालत होती. त्याला जिथे बंद केलं होतं तिथे थोडीफार व्यवस्था केली होती. निदान तो स्वतःचं स्वतः करू शकत होता. फक्त तो बाहेर पडू शकत नव्हता. कोणाशी कॉन्टॅक्ट करू शकत नव्हता. नरेश दंडबैठका मारत होता. त्याला मारिया जशी जवळ गेली तसं त्याला कोणीतरी आल्याची जाणीव झाली. त्याने वळून तिच्या दिशेने पाहिलं. मारियाला बोलायला काहीच सुचेना. त्याला बघितल्यावर आपण त्याच्यासोबत काय बोलायला आलो आहोत हेच ती विसरली. ती फक्त त्याच्याकडे बघतच राहिली. तो मात्र तिच्याशी काही देणं घेणं नसल्यासारखा आपला व्यायाम कंटिन्यू करत होता. हाय, तिने त्याच्याकडे बघत हळूवार आवाजात म्हणाली. त्याने फक्त एक वार तिच्याकडे बघितलं, पण काय बोलावं त्यालाही माहीत नव्हतं. तो हुशार होता. हावभाव ओळखून तो सांगू शकत होता ती की काय म्हणाली, पण तो काही इंग्लिश वगैरे बोलू शकत नव्हता. संस्कृत भाषा त्याला उत्तम प्रकारे बोलायला, वाचायला आणि लिहायलाही येत होती. मराठी येत होती. आशियातल्या थोड्याफार भाषा, स्थानिक भाषा त्याला येत होत्या. पण इंग्लिश भाषा ऐकली होती.
बोलायचा दूरवर काहीच संबंध नव्हता. हे नरेश, जॉर्जने आवाज दिला तसा राजा नरेश आपला व्यायाम थांबवून थोडा पुढे आला. त्याला कळलं म्हणजे हे सगळे आपल्यालाच भेटायला आले आहेत. त्याने आपल्या संस्कृतीनुसार सर्वांना नमस्कार केला. ते बघून मारियानेही हात जोडण्याचा प्रयत्न केला. प्रिन्सेस मारिया, भेट. जॉर्ज थोडंफार राजा नरेशच्या भाषेत बोलायचा प्रयत्न करत होता आणि सोबत हातवारे करून स्वतःचं म्हणणं समजावून सांगत होता. कारण जेव्हा तो किंग विल्यम सोबत फिरत होता तेव्हा तिथल्या लोकांशी संवाद साधायला त्याने 2-3 स्थानिक भाषा शिकल्या होत्या. थोडीफार मराठी भाषा जॉर्जला येत होती. हां, राजा नरेश आपल्या भाषेतच म्हणाला. जॉर्जला काय सांगायचं हे नरेशला कळलं होतं. तो अजून पुढे आला. मारियासुद्धा त्याच्या अजून जवळ गेली. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, पण ती जॉर्जच्या समोर सरळ सरळ सांगू शकत नव्हती. तिने जॉर्जकडे बघितलं, पण तो काही हलला नाही. राजकुमारी मारिया नरेशकडे बघू लागली. तिच्या डोळ्यात खूप साऱ्या भावना होत्या. तिचे ओठ थरथर करू लागले. आपल्या भावना राजा नरेशपर्यंत पोहोचण्यास तिला जमतच नव्हतं. खूप हतबल वाटत होतं तिला. डोळ्यात पुन्हा पाणी जमा झालं. तिने हाताने खुणावून राजा नरेशला आपल्या जवळ बोलावलं. त्याच्या पाठीवरचे वळ अजूनही गेले नव्हते. त्यावर मलम वगैरे काही लावलं नव्हतं. तिने राजा नरेशला हाताने पाठ दाखवायला सांगितले. तो मात्र तिच्या या कृतीने स्तब्ध झाला. पण माहीत नाही तिचं ऐकला तो आणि तिच्याकडे पाठ केले. तिने बघितलं तो घामाने भिजल्याने जखमाही ओल्या दिसत होत्या. ते बघून मारियाला रडूच आलं. हृदय क्षणभर थांबलंच. तिने आपल्या तोंडावर हातच ठेवला. ते तिला सहनच होत नव्हतं. अश्रू डोळ्यातून वाहतच होते. नरेश, तिने एक आवंढा गेला आणि त्याचं नाव उच्चारलं. पहिल्यांदाच तिने त्याचं नाव घेतलं होतं आणि तेही जॉर्जच्या तोंडून ऐकून. त्याने ऐकलं तिच्या तोंडून स्वतःचं नाव. तसा तो पुन्हा तिच्याकडे वळला. तिचा चेहरा लाल झाला होता. डोळे लाल झाले होते. तिचा तो दुधासारखा गोरा रंग बघून जणू स्वर्गातली अप्सराच आपल्यासमोर उभी आहे की काय असं वाटत होतं. तो क्षणभर थांबला तिच्या चेहऱ्याकडे बघत, पण तिचं रडणं त्याला खटकत होतं. त्याला मन झालंही होतं तिला सांगावं की रडू नकोस म्हणून, पण त्याने स्वतःला सावरलं. हा क्षणात आलेला जिव्हाळा आणि तिचं रडणं नकोसं वाटणं या भावना त्यालाही न कळण्यापलीकडच्या होत्या. आपल्याला काय करायचं आहे? ती आपली कोण आहे? तिच्याविषयी आपल्या मनात कोणतीच भावना नाही. तिचा माझा मेळ नाही. त्याने आपल्या मनाला नाना तऱ्हेने समजावलं. तिच्या डोळ्यात त्याला स्वतःबद्दल प्रेम दिसत होतं, पण त्याला ह्यामध्ये पडायचंच नव्हतं. ती कुठे, आपण कुठे? तिची भाषा आपल्या पल्ले पडत नाही. तिचे डोळे मात्र खूप बोलके आहेत. त्या डोळ्यात पाणी बघून एक अनामिक भावना स्पर्शून गेली होती त्याला. इतकी तीव्र की उठून तिचे डोळे पुसावे असंही क्षणभर वाटून गेलं. पण त्याने लगेच स्वतःच्या मनातल्या भावना अशा झटकून टाकल्या. ज्या गावी जायचंच नाही त्या गाडीत आपण का बसा? हाच विचार त्याने केला आणि तिच्यासमोरून उठून निघून गेला. ती त्याला हात करत होती, पण तो काही थांबला नाही. जॉर्ज अजूनही तिथेच उभा होता. म्हणावं तसं बोलणं काहीच होऊ शकलं नव्हतं. मारियाला त्याच्याशी खूप बोलायचं होतं. अजून खूप काही सांगायचं होतं त्याला, पण काहीच बोलू शकत नव्हती. प्रिन्सेस, तुम्ही त्याच्याशी काहीच बोलू शकत नाही, कारण त्याला आपली भाषा येत नाही, जॉर्जने मारियाला सांगितलं. काय करू मी? मला त्यांच्याशी एकदा तरी बोलायचं आहे. मारियाने
हतबल होत जॉर्जलाच विचारलं. जॉर्ज खूप चांगला होता, पण सध्या तरी तो मारियाची काही मदत करू शकत नव्हता. त्याला नेमका मामला काय आहे तो बऱ्यापैकी समजला होता. ते राजाला सांगणं गरजेचं होतं. प्रिन्सेस, मी बघतो आपल्याला कोणी मदत करू शकतं का ह्याविषयी चौकशी करतो. त्यानंतर तुम्हाला सांगेन मी. आता प्लीज तुम्ही महालात चला. जॉर्जने तिला समजावलं आणि विनंती केली. मारियाला नरेशबद्दल खूप वाईट वाटलं. त्याला असं इथे सोडून जायला तिला मनच करत नव्हतं. पण पुन्हा तिला लक्षात आलं, आपण त्याच्याशी संवाद साधायलाच असमर्थ असल्याचा. आणि आधीच भरलेल्या डोळ्यात अजून आसवांनी गर्दी केली. तिच्या गालावरून अश्रू खाली पडत होते. पण ज्याच्यासाठी ती रडत होती त्याला काहीच फरक पडत नव्हता. तो तर साधं तिच्याकडे बघतही नव्हता. ती गजाला पकडून 1 मिनिट त्याला जाताना बघत शांत उभी राहिली आणि तिथून धावतच महालात आली. आपल्या कक्षात जात तिने दरवाजा आतून बंद केला. स्वतःला पलंगावर झोकून दिलं. तिला त्याच्याशी बोलायचं होतं. आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोचवायच्या होत्या. पण ती काहीच बोलू शकली नाही. म्हणून तिला आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. डोळ्यावाटे अश्रुरूपाने तर त्या आधीच वाहत होत्या, पण आता कंठातून जोरात हुंदके बाहेर पडत होते. जेव्हा राजा नरेश आत येऊन बसला, त्याला मारियाच्या डोळ्यातले भाव बघून थोडं असहज वाटलं होतं. नव्हतं पडायचं या भानगडीत त्याला. प्रेम वगैरेचा दूर संबंध नव्हता. कितीतरी राजकन्या त्याच्या मागे होत्या, पण तो नाहीच पडला त्यात. आता फक्त त्याला आपल्या मायदेशीच पोचायचं होतं. पण कसं हे मात्र त्याला कळत नव्हतं. आपल्या प्रजेची काळजी मनातून जात नव्हती. त्याला काहीतरी करायला हवं होतं, पण काय हेच नेमकं कळत नव्हतं. इतक्यात त्याला एक आशेचा किरण दिसला आणि त्याच्या डोळ्यात चमक आली. मारिया! होय, मारियाच. त्याने मनाशी काहीतरी ठरवलं आणि तो पुन्हा बाहेर आला. पण तोपर्यंत मारिया आणि जॉर्ज तिथून निघून गेले होते. टू बी कंटिन्यू. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. कथा कोणीही कॉपी करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.